Like, share, and subscribe. Download Harish Ladakar Academy app now. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे हरीश लातूरकर अकॅडमी या प्ले स्टोर वरील ऍप मध्ये सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहत आहात उन्हाई वर्ग 8वी स्कॉलरशिप एनएमएस चा हा चौथा क्लास. विद्यार्थी मित्रांनो, उन्हाई वर्ग जॉईन करण्यासाठी परत एकदा तुमच्यासाठी मी आठवण करून देऊ इच्छितो. उन्हाई वर्ग जॉईन करण्यासाठी प्ले स्टोरला जा. प्ले स्टोरवरून तुम्ही हरीश लातूरकर अकॅडमी हे ऍप डाउनलोड करा. प्ले स्टोरवर तुम्ही सर्च करा. प्ले स्टोरवर सर्च केलं हरीश लातूरकर अकॅडमी हे ऍप तुमच्या प्ले स्टोरवर सर्च करा. ऍप ओपन करा. ऍप ओपन केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या पद्धतीनं रजिस्टर करावं लागेल. ऍपचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला टॉपला उन्हाई वर्ग असा दिसेल. उन्हाई वर्गाचा क्लास दिसेल. तर उन्हाई वर्गाचा क्लास तुम्ही जॉईन करू शकता. ओके. क्लास मध्ये इतर माहिती सर्व तुम्हाला इथं दिलेली आहे लॉग इन मध्ये. हे बघा, आता तुम्ही लॉग इन केलं हरीश लातूरकर अकॅडमी ऍप मध्ये लॉग इन केलं. तुम्हाला सुरुवातीला एनएमएस मध्ये डायरेक्ट तुम्हाला उन्हाई वर्ग एनएमएस व 8वी स्कॉलरशिप फीची माहिती वगैरे दिसते. ही दिसेल. आपण एक दोन ते 4 तारखेपर्यंत 2 मार्च ते 4 मार्च पर्यंत आपण डेमो क्लास घेतोय. डेमो क्लास सर्वांसाठी फ्री आहे. नंतर मात्र ज्यांनी प्रवेश घेतला आहे त्यांचे झूम क्लास होतील. आणि नंतर व्हिडिओ युट्यूबला पण येणार आहे. तुम्ही म्हणाल सर युट्यूबला व्हिडिओ बघतो, युट्यूबला पण व्हिडिओ नंतर टाकणार नाही, फक्त नंतर व्हिडिओ जे येणार आहे ते ऍपमध्ये येणार आहे. या अगोदरचे क्लास पाहिजे बघा. अगोदरचा उन्हाळ्यावरील क्लास 1 इथे टाकलेला आहे. उन्हाळ्यावरील क्लास 2 रेकॉर्ड करायचा राहिला होता, तो टाकला नाही. तो आपण परत एकदा तरी शिकूया. कालचा जो क्लास होता क्लास नंबर 3 इथं ऍप मध्ये टाकलेला आहे. ओके. त्यामुळे हा जो उन्हाळ्यावरचा क्लास आहे इथं पेमेंट करून घ्या. बाय नाव वर क्लिक करून पेमेंट करून तुम्ही घेऊ शकता. ओके. लवकर लवकर करा. तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल, मला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर या नंबरवर तुमचं नाव, या नंबरवर तुमचं नाव, शाळेचं नाव, या नंबर जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला नाव, शाळेचं नाव आणि तालुका जिल्हा पाठवा. हा व्हॉट्सअपचा नंबर आहे. व्हॉट्सअपला मेसेज करण्यासाठी, व्हॉट्सअपला मेसेज करण्यासाठी हा नंबर आहे. व्हॉट्सअप मग ग्रुपला जॉईन व्हायचं तर तुमचं नाव आणि शाळेचं नाव, शाळेचे नाव, तालुका जिल्हा ही माहिती पाठवा. जर आमच्या तुम्हाला ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर. तालुका. माझं ते झालं ओके. जर तुम्हाला संपलंय. उन्हाळी वर्गाचा क्लास करायचा असेल, त्याची चौकशी काही काही चौकशी करायची असेल तर कॉलिंगचा नंबर येतो. या नंबरवर तुम्ही डायरेक्ट तुमच्या आई किंवा वडिलांना कॉल करायचा जर तुम्हाला उन्हाळी वर्गाचा क्लास कंटिन्यू करायचा असेल तर. हा जो कॉलिंगचा नंबर वेगळा आहे आणि व्हॉट्सअपचा नंबर वेगळा आहे, हे लक्षात घ्या. ओके. या नंबर तुम्ही कॉलिंग करू शकता. ओके. चला तर विद्यार्थी मित्रांनो, जॉईन झाले असतील बऱ्यापैकी. सुरू करूया आजचा आपला तास. विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा तास कशा संदर्भात आहे? संख्या आहे. संख्याचा नंबर 4 ज्ञानरचनावाद पद्धतीनं आपण बेसिक बघितलं. काही अजून बेसिक आपल्याला पाहावं लागेल, ते सुद्धा बघावं लागेल. संख्यावरचे प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मूळ संख्या ओळखायला पाहिजे. संख्यांचे प्रकार तुम्हाला थोडक्यात माहिती असले पाहिजे. आपण काही गणित शिकवत नाहीये, पण एक बेसिक रिवाइज आपण करूया. हा. आता बघा, मूळ संख्या. मूळ संख्या कशाला म्हणतात रे? ज्या संख्येचे एक व तीन संख्या हे दोनच विभाजक असतात तिला मूळ संख्या असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल 5. पाच या संख्येचे दोनच विभाजक आहेत, 1 आणि 5. किंवा 5 या संख्येला 1 व 5 या दोन संख्येनेच भाग जातो, म्हणून तिला आपण काय म्हणतो? मूळ संख्या म्हणतो. ओके. मग अशा मूळ संख्या किती आहेत? तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, कमीत कमी बुद्धिमत्तेमध्ये तुम्हाला 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या तुम्हाला 5 असणं आवश्यक आहे. मूळ संख्या तुम्हाला काय असणं आवश्यक आहे? 5 असणं आवश्यक आहे. एकदा मी लिहून देतो. आपलं बेसिकचे क्लास आहे म्हणजे एकदा मी मूळ संख्या लिहून देतो. तुम्हाला 5 असतीलच. व्हिडिओ दिसत होणारच आहे. मला मूळ संख्या मी लिहून देतो. मूळ संख्येचा मोबाईल नंबर सुद्धा तुम्हाला देतो. चल सांगा 1 ते 10. 1 ते 10 या ह्याच्यामध्ये मूळ संख्या कोणकोणते आहेत? 2, 3, 5, 6. 4 मूळ संख्या आहेत. त्यानंतर 11 ते 20. 11 ते 20 मधील मूळ संख्या 11, 13, 17 आणि 19. त्यानंतर 21 ते 30 मधील मूळ संख्या लिहून घ्यायचंय. मी ज्यावेळेस देतो त्यावेळेस तुम्ही सुद्धा लिहून घ्यायचंय. ओके. व्हिडिओ ऑन ठेवा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ ऑन ठेवा. अक्षरा, समृद्ध, सर व्हिडिओ ठेवा सगळ्यांनी. हा. 21 ते 30 मूळ संख्या कोणकोणते सांगा? 23 आणि 29. 31 ते 40 मधील मूळ संख्या
31 ते 40 मधील मूळ संख्या कोणकोणत्या आहेत? 31 आहे, 33 नाहीये, 37 आहे. 41 ते 50, 41 ते 50 मधील मूळ संख्या कोणत्या आहेत सांगा? सांग रुबेल. 41 ते 50 मधील मूळ संख्या कोणती आहे? 41, 43, 47. व्हेरी गुड. 41 आहे, 43 आहे, 47 आहे. बरोबर आहे. त्यानंतर 51 ते 60, 51 ते 60 मधील मूळ संख्या 53 आहे, 57 मूळ संख्या नाहीये, 59 आहे. ओके. हा हा चला. हा आरुष सांग बरं, 61 ते 70 मधील मूळ संख्या आरुष सांग लवकर. सर व्हिडिओ दिसत नाही. व्हिडिओ दिसत नाही, बाकीच्या दिसतोय का रे व्हिडिओ? हो हो हा तुमच्याकडे आवाज येत नसेल किंवा व्हिडिओ दिसत नसेल तर तुमच्याकडे नेटवर्कचा इश्यू असू शकतो. ठीक आहे, बाकीच्यांना दिसतंय. हा पुढे 71 ते 80, 71, 73, 79 आहे का रे मूळ संख्या? 79 मूळ संख्या आहे का? हो हो सर 79 मूळ संख्या आहे. सर. हो हो 81 ते 90, 83, 87 आहे का? नाही. 8 आणि 7 15, 3 ने भाग होतो 87 ला. 89 आणि शेवटचं 91 ते 100. किती आहे सांगा फक्त? 97. 97 व्हेरी गुड. ओके. आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये मोबाईल नंबर तयार होतो. म्हणजे कोणत्या म्हणजे मूळ संख्यावरचे काही प्रश्न तुम्हाला 5वी स्कॉलरशिपला विचारले जातील, तसे प्रश्न तुम्हाला 8वीला आता विचारले जात नाही. तुमचा मोबाईल नंबर तुमच्या लक्षात असला पाहिजे. मूळ संख्यांचा मोबाईल नंबर 1 ते 10 मध्ये एकूण मूळ संख्या किती? 4. 11 ते 20 मध्ये 4, 21 ते 30 मध्ये 2, 31 ते 40 मध्ये 2, 41 ते 50 मध्ये 3, 51 ते 60 मध्ये 2, 71 ते 70 मध्ये 2, 71 ते 80 मध्ये 3, 91 ते 90 मध्ये 2, 91 ते 100 मध्ये 1. मग यावरून मूळ संख्याचा मोबाईल नंबर तयार होतो. कसा तयार होतो सर? असा 43 923 22 321 हा मूळ संख्येचा नंबर आहे. लक्षात ठेवा. हा लिहून घ्यायचंय, मी शिकवत असताना लिहून घ्यायचं तुम्ही. ओके, माईक म्यूट ठेवा. अंकिता, तुझ्या घरातला आवाज ऐकू येतोय, माईक म्यूट ठेव तुझा. अंकिता. ताहिर मुल्ला, माईक म्यूट ठेव. मी माईक म्यूट करतोय, तू ताहिर मुल्ला माईक ऑन करू नको. ताहिर मुल्ला रिमूव्ह करू का तुला? सांगितले कळत नाही का? ओके ठीक आहे, इथपर्यंत काय तुम्हाला काही अडचण नाही इथपर्यंत. आता पुढचा मुद्दा समजून घ्यायचा संख्यासाठी त्रिकोणी संख्या. पुढचा मुद्दा काय? त्रिकोणी संख्या. सगळ्यांनी हलवा घेतला असेल व्हिडिओ ऑन ठेवा. ज्यांचं नेटवर्क चांगलं आहे की व्हिडिओ ऑन ठेवून पण चालेल. अक्षरा, आदित्य, आदिनाथ समजले? हे नाव कुणाचं आहे बघा, काल सुद्धा रिनेम केलं नव्हतं बघा. मी हे आज तो अनम्यूट विचारतोय बघा त्यांना. EYFJF येते बघा, मागं पडदा घेऊन बसली मुलगी, त्याचं नाव रिनेम कर ना पार्टिसिपेट मध्ये जाऊन. काल पण तसंच नाव आलं होतं. गौरी तुपे, माईक म्यूट ठेव. गौरी तुपे नाव रिनेम कर. पार्टिसिपेट मध्ये जा, इकडे बघ. पार्टिसिपेट खाली पार्टिसिपेट असतं, पार्टिसिपेट मध्ये जा, तिथं तुझं EYB असं नाव दिसते, तिथं रिनेम कर. हा विवो V2031 तुम्ही सुद्धा नाव रिनेम केलं नाही बघा. माईक म्यूट ठेवा तुमचा. ओके, पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया. पुढचा मुद्दा आपण पाहूया त्रिकोणी संख्या. ओके, पुढचा मुद्दा आपण पाहूया त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या. चला, तुम्हाला त्रिकोणी संख्या झाली 7वी पर्यंत. कोण सांगेल मला त्रिकोणी संख्या म्हणजे काय? रेज हँड करा बरं. रेज हँड पार्टिसिपेट मध्ये रेज हँड नावाचा ऑप्शन असतो. हा समृद्ध सांग.
सलग संख्यांची बेरीज. सलग संख्यांची बेरीज. बर, अजून कोण वेगळं सांगणार आहे? आरुष सांगतो, आरुष साळुंके, एमजीडी बॉईज. बर, अथर्व बोडखे, हा सांग अथर्व. सर अशा संख्या ज्यांनी त्रिकोण बनू शकतो. बर, अशा 3 संख्येने त्रिकोण बनतो. बर, अजून कोण वेगळं सांगतंय? हा, अक्षरा सांग. दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. बरोबर आहे. कोणत्याही 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असं म्हणतात. एकदम बरोबर आहे. ओके. हा, आता लक्ष वेळ द्या, मी कसं समजावून सांगतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल 1 व 2 ह्या 2 क्रमवार संख्या आहेत, क्रमाने आलेल्या संख्या. या 2 क्रमाने आलेल्या संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीस, आता गुणाकार करायचा, हिची निमपट करायची. समजतंय? कोणत्याही 2 क्रमवार संख्या, त्यांचा गुणाकार करा, त्याची निमपट करा. बेक बे, 2/2 बेक बे, एक ही त्रिकोणी संख्या आहे. ओके, समजतंय? त्यानंतर पुढची त्रिकोणी संख्या, एक ही पहिली त्रिकोणी संख्या, एक ही पहिली त्रिकोणी संख्या. दुसरी त्रिकोणी संख्या 2 × 3/2. 2 व 3 क्रमवार संख्ये, त्याची निमपट करतोय म्हणजे भागिले 2 करतोय. ओके, हे 2 कॅन्सल, हे 2 कॅन्सल. कोणती संख्या आली? दुसरी त्रिकोणी संख्या आली 3. ओके, दुसरी त्रिकोणी संख्या कोणती आली? 3 आली. ओके, त्याच पद्धतीनं तिसरी त्रिकोणी संख्या 3 × 4 भागिले 2. 3 × 4 भागिले 2. हा, 2 न बे दोन्ही 4, 3 दोन्ही 6, तिसरी त्रिकोणी संख्या आली 6. हा, दुसऱ्या एका पद्धती सांगायच्या मित्रांनो, ही जी 3 आहे, तर ह्या 3ची समजा आपण ठिपके घेतली, 3च्या 3 बिंदू घेतले, तर 3 बिंदू दुसरे त्रिकोण तयार होतोय बघा. म्हणून याला त्रिकोणी संख्या म्हणतात. किंवा 6, तर 6 घेतली की बघा, 1 2 3 4 5 आणि 6. 6 बिंदू दुसरा त्रिकोण तयार होतो. कोणत्या त्रिकोणी संख्येच्या बिंदू दुसरे त्रिकोण तयार होतो. समजतंय? लिहून घेताय ना? हो. हा, लोअर हँड कर अक्षरा. लोअर हँडचं ऑप्शन आहे बघ तिथं. एमजीडी बॉय जॉईन झालेत का? कोण कोण एमजीडी बॉय जॉईन झालेत? एमजीडी बॉईज अनम्यूट होऊन मला अटेंडन्स द्या. आता बघा, मग तुम्हाला काय माहित पाहिजे मित्रांनो? तुम्हाला 1 ते 100 पर्यंतच्या सर्व त्रिकोणी संख्या तुम्हाला पाठ पाहिजे. संख्या पाठ पाहिजे, पाठ. मग काढून घ्यायच्या 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या काढायचे का आपण? तर तुम्ही काढता, सांगा मला काय करणार तुम्ही. मग 1 ते 100 पर्यंत त्रिकोणी संख्या लिहून देऊ का तुम्ही स्वतः बनवता? अशा पद्धतीने फॉर एक्झाम्पल अशी एक बघा, 9 × 10, 2 क्रमवार संख्ये, त्याची निमपट केली, 2 पंचे 10, 9 5 25, 45 झाली त्रिकोणी संख्या. अशी त्रिकोणी संख्या काढायची. हा, चालते. काढून देऊ का तुम्हाला 100 पर्यंतच्या? रिप्लाय द्या प्लीज. हो. बर, काढून देऊ. हे मला 6 पर्यंत काढले. ओके, हो. मग कारण तुम्ही पण माझ्यासोबत. हा, माईक म्यूट ठेवा. कुणाचा माईक ऑन झाला बघा परत. अमृता बागल, माईक म्यूट कर. अमृता तानाजी बागल. हा, पहिली त्रिकोणी संख्या 1, दुसरी 3, तिसरी 6. हा, चौथी काढूया. आता काढायचंय आपल्याला चौथी त्रिकोणी संख्या. 4 × 5 ची निमपट. 2 दुनी 4, 4 पंचे 5 दुनी 10. चौथी त्रिकोणी संख्या 10. पाचवी त्रिकोणी संख्या 5 × 6, त्याची निमपट. 2 त्रिके 6, 5 त्रिके 15. ह्या पाठ ठेवायच्या बरं का, तोंडपाठ पाहिजे त्या संख्या. 6वी त्रिकोणी संख्या 6 × 7 भागिले 2. 2 त्रिके 6, 7 त्रिके 21. 7वी त्रिकोणी संख्या 7 × 8 भागिले 2. 2 चौक 8, 7 चौक 28. ओके, पुढची त्रिकोणी संख्या 8वी त्रिकोणी संख्या 8 ×
9 हा बोला. दिसत नाही. दिसत हा आता दिसतंय बघा. 8 गुणिले 9 भागिले 2 बेचोक 8 9 चोक 36 8 सगळे 36 90 त्रिकोणी संख्या. 9 गुणिले 10 भागिले 2 बेपंचे 10 9 5 45 45 10वी त्रिकोणी संख्या. 11 गुणिले सॉरी 10 गुणिले 11 भागिले 2 बेपंचे 10 11 5 55 लिहून घ्यायचं आहे अजून. पुढे 11वी त्रिकोणी संख्या. 11 गुणिले 12 भागिले 2 बेसक 12 11 66 13वी त्रिकोणी संख्या. 12 गुणिले 13 भागिले 2 बेसक 12 13 संघ 78 14वी त्रिकोणी संख्या. 13 गुणिले 14 भागिले 2 बेसती 14 13 91 ओके. 15वी त्रिकोणी संख्या. 14 गुणिले 15 भागिले 2 बेसती 14 15 5 100च्या पुढे गेला होता. इथल्या 100 पर्यंत लक्षात ठेवा. चालेल लिहून घ्या मग. सर तुम्ही 8, 9, 10, 11, 12 नाही लिहिलं. 8, 9, 10, 11 नाही लिहिलं. लिहिले की बेटा हे नाही. 8, 9, 10, 11 हे बघ 7 11 गुणिले नंतर 8 गुणिले 9 9 गुणिले 10 10 गुणिले 11 घेतले की गौरी. सर 11 नंतर 12 नाही लिहिलंय नंबर्स मध्ये. एक राहिले का बरं ठीक आहे. हा 10 गुणिले 11 11 गुणिले 12 इथं 12 येईल का बरं 12 ओके 12 दुरुस्त करूया ठीक आहे. 11 12 13 ही 14वी ओके. आता त्रिकोणी संख्येचा पाया कसा करायचा हे तुम्हाला गणिताच्या तासामध्ये मिळून पाया असताना त्रिकोणी संख्या कशी ओळखायची हे तुम्हाला गणिताच्या तासाला शिकवलं जाईल. बुद्धिमत्तेला फक्त त्रिकोणी संख्या लक्षात ठेवा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये अजून एक लॉजिक लागतं बघा याच्यामध्ये. त्रिकोणी संख्या क्रमाने लिहितो बघा सगळ्या त्रिकोणी संख्या क्रमाने लिहितोय. पहिली 1 दुसरी 3 ओके तिसरी 6 चौथी 10 सांगा मला 15 21 28 36 45 55 आता बघा विद्यार्थी मित्रांनो या त्रिकोणी संख्येमध्ये फरक एक समान फरक आहे. कसा फरक आहे. 1 व 3 मध्ये +2चा फरक आहे. 3 व 6 मध्ये +3चा फरक आहे. 6 व 10 मध्ये +4चा फरक आहे. 10 व 15 मध्ये +5चा फरक आहे. म्हणजे 10 मध्ये +5 आणि 15 येतात बरोबर आहे. 15 आणि 21 मध्ये +6चा फरक आहे. 21 मध्ये आणि 28 मध्ये +7चा फरक आहे. 28 + 36 मध्ये +8चा फरक आहे. 36 + 45 मध्ये +9चा फरक आहे. +10चा फरक +11चा फरक. क्रमवार असतं फरक त्रिकोणी संख्यामध्ये कळतंय. हे अजून एक लॉजिक आहे. ही क्रमसंख्या क्रमामध्ये संख्येचा क्रम त्याच्यामध्ये पण येतो. ओके समजतंय. हो सर हो सर. हो सर. हो हो सर. हो सर हो सर. ठीक आहे हो ओके ओके. हो घेतलेलो सगळ्यांनी इरेज करू. हो थांबा थोडंसं राहिलं. स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट हो सर. स्क्रीनशॉट काढून घ्या नंतर लिहा. घेतला स्क्रीनशॉट काढून. हो सर हो सर आता बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला संख्यावरचे प्रश्न सोडवत असताना तुम्हाला संख्यांचे प्रकार सुद्धा माहित असणं पाहिजे. समसंख्या विषम संख्या त्रिकोणी संख्या मूळ संख्या संयुक्त संख्या या संख्या तुम्हाला ओळखता आल्या पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण प्रत्यक्ष
टॉपिकला सुरुवात करूया. टॉपिकचं नाव टाकतो मी आता. टॉपिक सुरू करतो मी डायरेक्टली. ओके, टॉपिकचं नाव टाकतोय गटाशी जुळणारे पद. गटाशी जुळणारे जुळणारे पद पद. ओके, तर बघूया बोलूया. असं तुला चाय घ्यायचंय का? हा, माईक म्यूट ठेवा, घरातला आवाज ऐकू येत असेल. ओके, समीक्षा माईक म्यूट ठेव बेटा. समीक्षा. ओके, गटाशी जुळणारे पद आपण चालू करतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, आता बरं सांगतो कोणते पुस्तक वापरायचे. तुम्ही आजची स्कॉलरशिपचा अभ्यास करताय, वेळेचा अभ्यास करताय, एक स्टँडर्ड पुस्तक सांगतो. म्हणजे तुम्हाला सगळ्या ट्रिक्स वगैरे मी शिकवणारच आहे. म्हणजे आता उन्हाळी वर्गात शिकणार आहे. हा उन्हाळी वर्ग 31 मे पर्यंत चालणार आहे. नंतर जून नंतर पण आपण तास कंटिन्यू करणार आहोत. तर हे 2 पुस्तकं वापरायची बुद्धिमत्तेसाठी. बस आहे 2 पुस्तकं. दुसरं पुस्तकं स्क्रीनशॉट करून गेला पुस्तकाचा. हे पुस्तकं तुमच्या दुकानात जवळपास दुकानात मिळतात. नवनीतची पुस्तकं आहेत दोन्ही पण. कळतंय, हे पुस्तक आपण वापरणार आहोत. कळतंय, घेतला स्क्रीनशॉट. दोन्ही नवनीतची बुक आहेत. ठीक आहे. त्यानंतर ऍडव्हान्स स्टडी करण्यासाठी हे पुस्तक तुमच्याकडे असणं आवश्यक नाही. हे पुस्तक माझ्याकडे आहे. मी तुम्हाला या पुस्तकातून शिकवणार आहे. हे पुस्तक तुम्ही घ्यायची गरज नाही. हे एमपीएससी युपीएससीचं पुस्तक आहे. हे पुस्तक तुम्ही घ्यायची गरज नाहीये. ओके, हे पुस्तक माझ्याकडे असणार आहे तुम्हाला शिकवण्यासाठी. ओके, अजून एक पुस्तक आहे बुद्धिमत्ता विषयाचं, ते म्हणजे हे पुस्तक. त्या पुस्तकाच्या सगळ्या ट्रिक्स वर जे तुमच्या महत्वाचे कामाचे ते आपण मी तुम्हाला शिकवणार आहे. ओके, हे पुस्तक तुम्ही नाही घेतलं तरी चालेल. तुम्ही फक्त काय करा, नवनीतची 2 पुस्तकं घ्या. ओके, अजून एक पुस्तक तुम्ही घेऊ इच्छिता ते म्हणजे क्लुप्त आणि सूत्रे. हे एक पुस्तक तुम्ही घेऊ शकता. स्क्रीनशॉट काढून घ्या. हा, फोटो वाईज स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, हे पण छान पुस्तक आहे बुद्धिमत्तासाठी. तुम्ही नवनीत आणि हे क्लुप्त आणि सूत्रे हे 2 पुस्तक वापरले तरी पुरेसे, युनिव्हर्सिटी पण आणि स्कॉलरशिपसाठी पण. ओके, समजते मी काय म्हणतोय ते. हो सर. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण चालू करूया आपला गटाशी जुळणारे पद संख्या. त्यासाठी काही आपल्याला महत्वाच्या टिप्स तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्या टिप्स मी तुम्हाला लिहून देतो. ओके, चला टिप्स घ्या. उपयुक्त टिपा लिहून घ्या. उपयुक्त टिपा लिहून घ्या. उपयुक्त टिपा. ओके, अरे माईक म्यूट ठेवा ना. कुणाचा माईक ऑन आहे? ओंकार पाटील, माईक म्यूट ठेव. हा, घ्या. गटाशी जुळणारे पद संख्या प्रकार कसा असतो रे? फॉर एक्झाम्पल एक प्रश्न दाखवतो. एक प्रश्न दाखवतो. आवाज नाही येत. प्रश्न क्रमांक 1. एक प्रश्न समोर घेतो. ठीक आहे, आता हा प्रश्न आहे 125 64 216. हे गट आहे. या गटाशी जुळणारा पर्याय खालीलपैकी पर्याय कोणती संख्या या गटाशी जुळते संख्या तुम्हाला शोधायचे. अरे कोण ऑन केलं बरोबर व्हाईट बोर्ड? गिरिजा किरण नष्टे, व्हाईट बोर्ड शेअरिंग बंद कर. कोणी व्हाईट बोर्ड शेअर करू नका तुमचा. ओके, तर यामध्ये जे 4 संख्या आहेत, या 4 संख्येपैकी कोणती संख्या वरील गटाशी जुळते ते आपल्याला या प्रश्न प्रकारामध्ये बघायचं असतं. 625, ओके, 512, 100 आणि 256. 512. 512. 512. ओके, 512. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हा, अशा वेळेस काय करायचं, हा जो गट दिलाय त्या गटातल्या 3 संख्येमध्ये काय साम्य आहे ते शोधायचं. आता तुम्हाला कालच गणित शिकवलेत. तर 125 हा काय रे? 5 चा घन आहे. 64 हा 4 चा घन आहे. आणि 216 हा 6 चा घन आहे. तुम्हाला हे साम्य काय झालं? काय एक साम्य आहे. काय साम्य आहे यामध्ये? काय साम्य काय? तर ह्या घनसंख्या आहे. घनसंख्या आहे, तर घनसंख्येची साम्य आहे. मग पर्यायपैकी घनसंख्या कोणती? तुम्ही सांगताय 512. बरोबर आहे. 512 हा 8 चा घन आहे. 8 चा घनसंख्या आहे. 200च्या परिवर्ग संख्या आहे. 200च्या पंक्तीचा वर्ग आहे. 200च्या पंक्तीचा वर्ग आहे.
16चा वर्ग. 16. वर्गसंख्या आहे 625. तिचा वर्ग सांगा. 25चा वर्ग आहे. 25. मग ह्या गटाशी जर 25. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. अशा प्रकारचा प्रश्न प्रकार असतो. समजतंय? सर्वांना समजते ना? हो सर. हो सर. हो तुम्हाला याच्यात काही कोणते टिप आहेत त्या टिपा लिहून घ्या. ठीक आहे. पहिली टीप. तिन्ही संख्या संख्या मूळ असू शकते. मूळ संख्या असू शकते. मूळ संख्या शॉर्टकट तुम्ही पूर्ण लिहा असू शकते किंवा किंवा ठराविक फरकाने किंवा ठराविक फरकाने लहान मोठ्या असलेल्या संख्या असू शकतात. लहान किंवा मोठ्या संख्या असू शकतात. लहान किंवा मोठ्या संख्या असू शकतात. ओके. तिन्ही संख्या मूळ संख्या किंवा ठराविक फरकाने लहान किंवा मोठ्या संख्या असू शकतात. ठीक आहे. त्यानंतर पुढचं दुसरं लॉजिक आहे. पहिलं लॉजिक त्यातलं घेऊया. प्रत्येक संख्येच्या अंकाची बेरीज समान असू शकते. प्रत्येक संख्येच्या अंकाची बेरीज समान असू शकते. लिहून घ्यायचं तुम्हाला. समान असू शकते. ओके. त्यानंतर पुढचं आहे प्रत्येक संख्येतील अंकाचा गुणाकार सारखा असू शकतो. प्रत्येक संख्येतील अंकांचा गुणाकार सारखा असू शकतो. ठीक आहे. किंवा प्रत्येक संख्येतील अंकातील फरक रुपये लिहून घेते बघा. अंकातील फरक हा समान असू शकतो. किंवा प्रत्येक संख्येतील अंक हे एकमेकांच्या पुढे जाऊ शकतात. सर आम्हाला काहीच कळत नाही सर तुम्ही काय लिहून देताय. जसे जसे तुम्हाला उदाहरण येतील ना तसं तुम्हाला हे समजून जाईल हे मी काय लिहून दिले. ठीक आहे. जसं आपण उदाहरण घेऊया तसं तुम्हाला समजून जाईल. ओके. लिहून घेत आहे ना? येस सर. हो सर. सर म्हणजे काय? काय म्हणला? हो सर. कोणता पट्टीस प्रश्न म्हणजे विचारला काय? आता काहीतरी परत विचारा. एकमेकांच्या पटीत म्हणजे काय? हा एकमेकांच्या पटीत म्हणजे फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीनं 2 4 6 1 2 3 या पद्धतीनं किंवा 3 6 9 2 4 2 6 1 1 2 2 1 3 3 2 6 3 9 या पद्धतीनं. कळतंय? हो सर. पुढचा मुद्दा. यस सर. हा पुढचा मुद्दा तिन्ही संख्या वर्ग संख्या असू शकतात. तिन्ही संख्या वर्ग संख्या असू शकतात. सर फिकट दिसतंय. पैकी दिसतंय. आता दिसतंय का? ऍटो फोकस हो, होत सर. असतो त्यावेळेस हो. पैकी दिसतं थोडं. हो, सर. ठीक आहे. पुढं वर्गसंख्येत वर्गमूळ मिळवून किंवा वजा करून येणाऱ्या संख्या असू शकतात. वर्गसंख्या आहे त्या वर्गसंख्येमध्ये वर्गमूळ मिळून
येणारी अशी संख्या असू शकते किंवा वर्गसंख्या आहे त्यामध्ये वर्गमूळ वजा करून अशी संख्या असू शकते. थोडक्यात लिहूया. वर्गसंख्येमध्ये वर्गमूळ मिळून आणि या संख्या असतील n वर्ग प्लस 1 असू शकेल, n वर्ग प्लस n. हे काल आपण शिकवलंय बघा, आठवतंय का? काल शिकवलंय हे n वर्ग वजा n. ओके, n वर्ग अधिक n घन, n घन वजा n वर्ग. ओके, n वर्ग वजा 7 असं काही पण असू शकतो, वजा 7 n वर्ग अधिक 5 असं काही पण असू शकतो. ठीक आहे, हे जे साम्य आहे ते घनसंख्येच्या बाबतीत सुद्धा असेल. n घन अधिक n, n घन वजा n, n घन वजा n वर्ग, n घन अधिक n वर्ग, n घन प्लस 1, n घन वजा 1, n घन प्लस 2, n घन वजा 2. तुम्हाला माहित आहे का 8वी स्कॉलरच्या NMS ला n वर्ग वजा 7, n घन वजा 7 पर्यंत संख्या विचारली जातात परीक्षेमध्ये. ठीक आहे, प्लस 1 सॅम्पल लिहिले प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस 5 असं असू शकतो कितीपर्यंत, -1 -2 -3 असं कितीपर्यंत असू शकतो. सर तुम्ही तिथं 2 1 2 3 6 टाकलंय अंक. हो टाकले की असू दे की 6 पण असू दे, काय अडचण. n घन अधिक 6. बरं ठीक आहे, 4 टाकतो, दुरुस्त करतो. ओके, कळतंय याच्या पर्यंत? हा विद्यार्थी मित्रांनो, ही झूम मीटिंग 3 मिनिटांनी एंड होईल बरं का. तुम्हाला तुमचे जे ग्रुप आहेत, एमजीडीचा ग्रुप असेल किंवा आपला अनाउन्समेंट ग्रुप असेल, त्याच्यावर मी दुसरी लिंक देणार आहे, त्या लिंकला जॉईन व्हायचं. ओके, हो दुसरी लिंक देईल त्या लिंकला जॉईन व्हायचं. हो सर. Yes, sir. हो सर. Yes, sir. हो सर. हो ओके, सर. ठीक आहे ठीक आहे हो सर. ठीक आहे. पुस्तक दाखवा. हो सर. पुस्तक दाखवू आपण एकदा. हे बघा, तुम्ही 8वीचे विद्यार्थी असाल तर तुम्ही हे पुस्तक वापरा NMS चे. नाही सर, UPSC MPSC चं. UPSC दाखवू का? बरं, आणि NMMS चं पण दाखवा हे सर. बघा, NMS सारखे नवनीतचं पुस्तक वापरा. नवनीतचे असे मॅट ह्या नवनीतचे पुस्तक आहेत दोन्ही पण, स्कॉलरशिप आणि NMS दोन्ही पुस्तक घ्यायचे, दोन्ही पुस्तक घ्यायचे. जे स्कॉलरशिपचे विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा NMS मॅथचं पुस्तक घ्यायचं आहे, बुद्धिमत्तेचं. कळलं? जे विद्यार्थी फक्त स्कॉलरशिप आहेत त्यांनी सुद्धा NMS बुद्धिमत्तेचं पुस्तक घ्यायचं आहे. येतं लक्षामध्ये, कारण आपल्याला एक्स्ट्रा अभ्यास करण्यासाठी. ओके, त्यानंतर तुम्ही अजून एक पुस्तक चांगलं पुस्तक आहे सुद्धा, ते म्हणजे पंढरनाथ रायांची क्लुप्त सूत्रे. दिस इज द बेस्ट वन. हे सुद्धा चांगलं पुस्तक आहे. या पुस्तकातून सुद्धा आपण क्लास घेणार होतो त्या पुस्तकातून. ओके, हा. त्यानंतर UPSC MPSC पुस्तक तुम्हाला हवं असेल, तुमच्या कामाचं नाहीये पण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, हे पुस्तक तुम्हाला बाजारात मिळून जाईल. ओके, हा. दुसरं एक पुस्तक आहे जर तुम्ही तुम्हाला शिकवणार आहे यावर्षी, ते म्हणजे हे पुस्तक. दिसलं? हो सर. आता गटाशी जो त्याची संख्या जो भाग आहे, मला वाटते आपण उद्याच घेऊया का? उद्याच प्रश्न सगळे घेऊया का एका तासामध्ये? अरे माईक मीट ठेवा बेटा. तुम्ही काय केलं? हा, बरं ठीक आहे, आपण घेऊया अजून थोडं, अजून 20 मिनिटं घेऊया. ओके, 1 मिनिटात ही मीटिंग एंड होईल. ही मीटिंग एंड झाल्यानंतर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी दुसरी लिंक पाठवेन, MGBDच्या आणि दोन्ही ग्रुपवर पाठवेन. ठीक आहे, अनाउन्समेंट ग्रुपवरून पाठवेल, त्या लिंकला जॉईन व्हायचं आहे. ओके, मग ते जॉईन झाले की आपण नवीन प्रश्न सुरू करूया. आता प्रश्न घ्यायचे आपल्याला, बेसिक माहिती आपली झाली आहे सगळी. ओके, हा. परत सांगतोय, पुन्हा वर्गाला बरेचसे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत. MGD बॉईज स्टुडंट, ही सुद्धा MGD बॉईजला नाहीये. ठीक आहे, प्ले स्टोरला जायचंय. प्ले स्टोरला गेल्यानंतर हरीश लातूरकर अकॅडमी हे ऍप डाउनलोड करा. हे ऍप ओपन करा. ओपन केल्यानंतर तुम्हाला ऍप मध्ये होम पेजला जर गेलात, होम पेजला सर्वांनी ऍप डाउनलोड केले का? हे ऍप सर्वांनी हो सर. केले का? हे हो ऍप डाउनलोड केलं नाही बघा, प्ले स्टोरला ऍप आहे हे. तिथं हो, सर. NMS मध्ये एक स्कॉलरशिप आहे, दोन्हीकडे सुद्धा एकच टॅब आहे, उदय वर्ग NMS स्कॉलरशिप. तिथं जा आणि जाऊन पे ऑनलाईन करून घ्या. आता आज 28 तारीख आहे, बऱ्याच जणांच्या पेमेंट वगैरे होतात मस्तपैकी 1 तारखेला वगैरे, आहे का नाही? तर मग अजून एक 4 तारखेपर्यंत किंवा 2 तारखेपर्यंत आपण डेमो घेतोय. नंतर ज्यांनी ऍडमिशन घेतलं आहे, तिथं बाय नाव करून ज्यांनी ऍडमिशन घेतलं आहे
त्यांचे जुने वर्ग होतील पुन्हा फक्त. सर परत सांगा. काय सांगायचंय? हा, मीटिंग एंड होईल बरं का. आता मीटिंग एंड होईल, नवीन लिंक न जॉईन व्हा. ओके. सर किती वाजता जॉईन व्हायचं? लगेच लिंक आल्याला लगेच लिंक आली की लगेच जॉईन व्हायचंय. हा, 70 मुलं आहेत. पुढच्या मीटिंगला पण 70. चालू होत. ओके, पुढचे प्रश्न आपण चालू करूया. चला, पुढचा प्रश्न घ्या. क्रमांक 1. 67, 19, 41 पर्याय प्रश्न लिहून घ्यायचं सगळ्यांनी. 49, दुसरा पर्याय आहे 51, तिसरा पर्याय आहे 53, चौथा पर्याय आहे 63. चला, कोण सांगते? रिझाईन करा. सोपा प्रश्न एकदम. हा, अक्षरा सांग. 53, 53. कारण बाकीच्या सगळ्या मूळ संख्या आहेत. बरोबर आहे. बघा, 67, 19, 41 हा मूळ 53. मूळ संख्यांचा गट आहे. ठीक आहे. तर यामध्ये कोणती मूळ संख्या आहे? 53 ही एकमेव मूळ संख्या आहे. त्यावर तुमचं आन्सर काय असणार आहे? 53 असणार. 53. ओके. ब्लर दिसत नाही बेटा. एचएलए नावानं कोण जॉईन झाले बघ? एचएलए नावानं तुमचं नाव टाका ना. एचएलए काय टाकलंय? तुमचं नाव रिनेम करायचं. एचएलए नाव कोण टाकले इथं? तुमचं नाव, स्वतःचं नाव टाकायचं. एचएलए टाकायचं नाहीये. फक्त मुलगी आहे बघा कोणती तरी. तुझं एचएलए नाही टाकायचं, तुझं नाव टाकायचं बेटा. पुढचा प्रश्न. चालू आहे. कुणाचं माहिती बघा. एचएलए नाव एचएलए टाकले, तुम्ही माईक ऑन ठेवताय. परत मला रिमूव्ह करू का त्याच्यामुळे मीटिंग मधून? पुढचा प्रश्न. क्वेश्चन नंबर 2. 343, 922, 623. पहिला पर्याय 238, दुसरा पर्याय 661. अरे कोण केलं व्हाईट बोर्ड शेअर? अथर्व, काय गरज तुझी व्हाईट बोर्ड दाबायची? अथर्व बाहेर. विनाकारण तू काय चालू तुझं? 238, 661 दिसत नाही. दिसत नाही. नेटवर्क मध्ये ये, दिसत नाही तर. 832, चौथा पर्याय आहे 342. समर्थ बागर माईक ठेव. मम्मी चला, कोण सांगते उत्तर? रेसाईड करा. काय लॉजिक आहे बाबा? सर, सर्व संख्यांच्या अंकांची बेरीज 13 येते. बर, छान. बघा, त्याचे सोडवलं बघा. लक्षात घ्या, 3 सर्व संख्येची बेरीज जरी 343 येत नाही ना. सर, उत्तर त्याचं चौथं आहे. 343 येत नाही. नाही सर, ते चार ऑप्शन आहे ना, पहिलं, दुसरं, तिसरं. ते सगळ्यांच्या अंकांची बेरीज 13 येते, पण फक्त चौथं जे आहे का, त्याची बेरीज ना 9 येते. बर, अजून कोण सांगते? अजून कोण उत्तर सांगायचंय? अजून कुठं येत असेल सांगा. अजून कोण वेगळं विचार करा, थोडा विचार करा. संख्यांचा गुणाकार. बघा, तुम्हाला मी लिहून दिले बघा. संख्येच्या अंकाची बेरीज, संख्येच्या अंकाचा गुणाकार. बेरीज सारखे नाही बघा. 4 आणि 3 7 आणि 3 10, 9 2 11 2 13, 6 2
8 8 आणि 3 11 बेरीज सारखे नाहीये. मग संख्येतल्या अंकाचा गुणाकार करून बघा. मग मी संख्या किती होतोय 343. ओके 3 गुणिले 4 गुणिले 3 4 त्रिक 12 12 त्रिक 36. ओके 922. 9 गुणिले 2 गुणिले 2 9 दुनी 18 18 दुनी 36. सापडले का साम्य? ओके 623. 6 गुणिले 2 गुणिले 3 काय दुनी 12 12 त्रिक सांगा पर्यायामध्ये 36 मध्ये गुणाकार. पर्याय क्रमांक 2 661. पर्याय 2. 6 गुणिले 6 गुणिले 1 6 6 36 36 1 36. तर काय ते पर्याय क्रमांक 2. तर ती मुलगी मध्ये ती दिसत नाही. कोण मध्ये येतं कोणी मध्ये येत नाहीये. एक मूठ ठेव श्रेया. ओके दिसतंय समजला हा प्रश्न. श्रेया सुतार माईक मूठ ठेव बेटा. सर मुलगी मध्ये येते. हा काही शंका असेल तर विचारा. प्रश्न समजलाय का हा? हो हो सर. पुढचा प्रश्न करा. हो सर. हो सर. माईक मूठ ठेवा. सर ती मुलगी डबल आली. माईक मूठ ठेवा मुलांनो. तर ती मुलगी मध्ये कोणतीच मुलगी मध्ये येत नाही. तू स्क्रीन बघ स्पीकरचा स्क्रीन बघ इतर व्हिडिओ बघू नको. कोणती मुलगी मध्ये येत नाहीये. श्रेया सुतार माईक मूठ ठेव. श्रेया सुतार मध्ये येते. श्रेया सुतार माईक म्यूट करतोय मी तुझा इथून अनम्यूट करू नको. मम्मी म्यूट झालं तरी पण श्रेया परत होते सुतार ते. मी माईक म्यूट करतोय मी करतोय इथून म्यूट. तू अनम्यूट करू नको परत परत. हा पुढचा प्रश्न करा बंद करूया. परत कुणाचा माईक चालू आहे. श्रेया सुतार हे बघ मी करतोय माईक म्यूट इथून तू नको अनम्यूट करू. मी म्यूट करतो तुझा तू काहीच करू नको आता फक्त. श्रुतिका माईक म्यूट करतो तुझा पण. ओके सर. चला पुढचा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 3. 72 30 2 पर्याय घ्या. 10 18 56 99. सोडवा. विचार करायला 1 मिनिट वेळ देतो तुम्हाला. ज्याला उत्तर येत असेल त्यांनी सांगू शकता. 56. 56 लॉजिक सांगा. 8चा वर्ग अधिक 8 72. 5चा वर्ग अधिक 30. 1चा वर्ग अधिक 1 2 आणि पर्यायामध्ये 7चा वर्ग 49 अधिक 7 56. गुड. तर आधी झालं गुड एकदम बरोबर. तुम्ही कोणत्या शाळेतले आहात? सयाजीराव गायकवाड शाळेतले आहेत का? हो. ओके. जून पासून आपला क्लास 8 वाजता असतो त्यामुळे तुमच्या स्टडीचा काही प्रॉब्लेम येत नाही बरं का. ठीक आहे. हा तर बरोबर आहे. काल मी तुम्हाला नंबर चार्ट लिहून दिला होता त्यामुळे एक लॉजिक लिहून दिलं होतं एन वर्ग प्लस एन. ती काळावर एन वर्ग प्लस एन काळावरती आलेली एन वर्ग प्लस एनची आलेली या सगळ्या संख्येला लाईन तुम्हाला दिसतील बघा. करा वही तुमची कालची वही करा. मी पाठ करायला सांगितलं होतं तुम्हाला. ओके 72 म्हणजे काय रे? 72 म्हणजे 8चा वर्ग अधिक 8. 30 म्हणजे 5चा वर्ग अधिक 5. 2 म्हणजे 1चा वर्ग अधिक 1. कोणता पर्याय येतो याच्यातला? 56 येतो. 7चा वर्ग 56 बरोबर 56 बरोबर 7चा वर्ग अधिक 7. उत्तर घ्यायचं पर्याय क्रमांक 3. समजते का सांगा? हो.
हो सर. हो सर. हो सर. ओके. तर पुढचा प्रश्न घेऊया. 14 प्रश्न. एकशे 28, 912, 536. पर्याय 714, दुसरा पर्याय 738, तिसरा पर्याय 312, 208. तर 1 मिनिटाचा वेळ दिला तुम्हाला मी सोडवण्यासाठी. तुला सोडवा. तर उत्तर त्याचं 312. 312. बर. अहो सर ते सर्व संख्यांना 4ने भाग जातोय. बर. हा, कसोटी आपण लागतो बघा. कसोटी तुम्हाला सांगायचं गेलं. कसोटी असं 5 नाव शिकायला. कसोट्यावर सुद्धा उत्तर येत नाही. लक्ष या बरोबर याचं सांगितलं. 128 या संख्येला 4ने निश्चित भाग जातो. 912 या संख्येला सुद्धा 4ने निश्चित भाग जातो. 536 या संख्येला सुद्धा 4ने निश्चित भाग जातो. मग 714 4ने भाग जातो का सांगा रे. 714ला 4ने निश्चित भाग जातो का? म्हणजे 714 या संख्येला 4ने भागलं बाकी शून्य उरते का? 614 निश्चित भाग जातो का रे? नाही सर. आई जा. 312 जातो का? हो. जातो. 4 28 म्हणजे 3 4 पूर्ण भाग. आपलं काय उत्तर येतं? पर्याय क्रमांक 3. आन्सर काय तुमचं? पर्याय क्रमांक 3, 312. तर या 4ने निश्चित भागणाऱ्या संख्या. क्वेश्चनला 4ने निश्चित भाग जाणाऱ्या संख्या. सर कळालं नाही. कळलं नाही. बरं, परत सांगतो. लक्ष दे बेटा. 128 या संख्येला 4ने पूर्ण भाग जातो. एवढं कळालं तुला? रिप्लाय दे. हा. 912 या संख्येला सुद्धा 4ने भाग जातो. कळतंय? हो. 536 ला पण जातो. मग पर्याय कोणत्या संख्येला 4ने भाग जातो? पहिल्या पर्यायाला जात नाही, दुसऱ्या पर्यायाला जात नाही, तिसऱ्या पर्यायाला पण, चौथ्या पर्यायाला पण जात नाही. जातो फक्त तिसऱ्या पर्यायाला. म्हणून उत्तर आलं 312. स्पष्टीकरण लिहिलं मी. 4ने निश्चित भाग जाणाऱ्या संख्या. कळलं का? कळाल सर. हो. हो सर. परत स्क्रीन शेअर केली बघा. यशराज संतोष जैन. अरे काय करायचं तुला व्हाईट बोर्ड शेअर करायची? किती कुतूहल आहे तुमच्यामध्ये. हा, कोणी व्हाईट बोर्ड शेअर करू नका. यशराज जैन, तुझं नाव असेच दिसतं. कोणी शेअर केलं ते मला. पुढचा प्रश्न घेऊया. कितवा प्रश्न आहे? 5वा प्रश्न आहे ना. 153, हो सर. 153, 102, 68. पर्याय देतोय. पहिला पर्याय आहे 136, दुसरा पर्याय आहे 133, तिसरा पर्याय आहे 90, चौथा आहे 95. हा, अरे माईक म्यूट ठेवा. समर्थ बागल, माईक म्यूट ठेव बेटा. हा, तरी सांग. 136. लॉजिक सांग. 136 सर. 17च्या पाड्यातील संख्या. बरोबर आहे. पाढे तुम्हाला सांगितलं 1 ते 30 पर्यंत पाढे पाठ असणं आवश्यक आहे. 1 ते 30 पर्यंतची पाढे हे तोंडपाठ असावे. तोंडपाठ. तरच तुम्हाला याच्यामध्ये बुद्धिमत्ता विषयामध्ये स्कॉलरशिप बुद्धिमत्ता चांगले मार्क पडतील. गणितामध्ये पाढ्याचा फायदा होतो. बघा 153 17च्या पाढ्यामध्ये 17, 90, 153 आहे का नाही? 17 153 काय आहे? 17 × 9 153.
102 काय रे? 37 सख्ख 2 102. 68 काय रे? 17 चौक 68. कोणता पर्याय तू सांगा त्यातला? अरे माईक का ईश्वरी घरातला आवाज ऐकू येतोय वडिलांचा. हा. कोणता पर्याय तू सांगा? एक 136. हा कितीचा भाग सांगा 136 ला? कोणता पर्याय? पर्याय क्रमांक एक. बरोबर आहे. 136. क्रमांक सर पर्याय क्रमांक 1. 17. बर पर्याय 8. समजा नाही आपण ठोकर. अरे माईक मूट ठेवा ना गौरी गजन गुंजन. हा बघा 153 या संख्येला लक्ष द्या. 153 या संख्येला 17 ने भाग जातो. ओके 153 या संख्येला 17 ने भाग जातो. बरोबर आहे. हा तर 102 या संख्येला 17 ने भाग जातो. 136 ला किती भाग जातो? कितीचा भाग असतो 136 ला? 8चा बसतो का? 38. 17. 17. ओके माईक मूट ठेवा बेटा. सगळ्यांनी एका वेळेस बोलू नका. गोंगाट निर्माण होतो. ओके ठीक आहे. आज 5 प्रश्न बघितले. राहिलेले प्रश्न उद्याचा तासाला बघूया. ओके लवकरात लवकर उन्हाळी वर्गाला प्रवेश घ्या एमजीडी बॉईज सोडून. ओके एमजीडी बॉईजला प्रवेश आहेच. 24 तास 12 महिने आमच्या शाळेतल्या मुलांना. ओके हा तर लवकरात लवकर करून घ्या. चालेल. आज कोण प्रवेश घेणार आहे? आज मी घेणार का प्रवेश? आज प्रवेश कसा घ्यायचा परत सांगतो मी तुम्हाला. प्रत्येक वेळेस सांगतो तुम्हाला. प्रत्येक वेळेस सांगावं लागतं. प्ले स्टोअरला जा. सगळ्यांनी प्ले स्टोअरला जायचंय. सगळ्यांनी आज प्ले स्टोअरला जायचंय आणि हरीश लातूरकर अकॅडमी हे ऍप डाउनलोड करायचंय. कळतं का मी काय सांगतोय? ते डाउनलोड करायचंय. डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचंय. ओपन केल्यानंतर तुम्हाला ऍप ओपन केला की तुम्हाला अशा पद्धतीचं होम पेज दिसेल. हे होम पेज आहे. ओके होम पेजवर तुम्हाला सुरुवातीला उन्हाळी वर्ग दिसेल. उन्हाळी वर्ग एमएस व 8वी स्कॉलरशिप दिसेल. तर बाय नाववर क्लिक करायचं. बाय नाववर क्लिक केल्यानंतर बघा इथे तुम्हाला उन्हाळी वर्गाबद्दलची माहिती दिसेल. क्लासबद्दलची माहिती दिलेली दिसेल. मग इथं तुम्ही बाय नाववर क्लिक करू शकता. समजा तुम्ही आईच्याकडे मोबाईल वापरत असाल तुमच्या पप्पाच्या मोबाईल पेमेंट करायचं असेल तर तुम्ही स्कॅन QR करू शकता. हा आईच्या मोबाईलवर तुम्ही ऍप घेतलं असेल आणि पप्पाच्या मोबाईलवर तुम्हाला पेमेंट करायचं असेल तर तुम्ही स्कॅन QR करू शकता. ही एक पद्धत आहे. दुसरी पद्धत आहे तुम्ही डायरेक्टली पे ऑनलाईन करून तुम्ही फोन पे गुगल पेचा वापर करू शकता. फोन पे गुगल पे असे इनिशिएट होते डायरेक्टली. ओके हा डेमो क्लास चालू आहे. डेमो क्लास चालू असल्यामुळे सगळ्यांना लिंक येते. नंतर सगळ्यांना लिंक येणार नाही आणि युट्यूबला पण व्हिडिओ येणार नाहीत नंतर. ठीक आहे कळतंय? एमजीडी बॉईज सोडून एमजीडी बॉईज साठी नाही आहे सूचना. ओके कळतंय? कोण कोण घेणार प्रवेश आज तुम्ही सांगा. आज प्रवेश कोण कोण करून घेणार आहे? तर 2-3 दिवसात घेणार आहे असं असेल तर सांगा. तर मी 2-3 दिवसात करून घेईन. सर काय म्हणला? सर दिवसांनी घेईन. परत परत बोला. सर 2-3 दिवसांनी घेईन. हो ठीक आहे 2-3 दिवसात करून घ्या. हा 2-3 दिवस आपण देतोय डेमो सगळ्यांना. हा धनश्री 2-3 दिवसात घेणार आहे. धनश्री ओके. हा अजून कुणाला काय अडचण आहे? ठीक आहे आपण उद्या 7 वाजता. सध्या 7 वाजता या जून नंतर टाइमिंग आधी उन्हाळी वर्ग जून मे पर्यंत चालणार आहे. जून नंतर रेग्युलर क्लास चालू होतील एमएस स्कॉलरशिपचे. त्यावेळेस 8चा टाइमिंग असेल. सध्या 7चा टाइमिंग. सर 7:15 ला घ्या ना. नाही घेऊ शकत बेटा. अशी एखाद्याची सोय नाही करते. मला सगळ्यांचं बघावं लागतं. मला माझा पण विचार करावा लागतो. 7लाच घ्यावं लागेल. सर किती 7 ते 8 उन्हाळी वर्गामध्ये 7 ते 8 नंतर जून नंतर 8 वाजता घेतलं ते. काय म्हणे उद्या 7 ते 8 घेऊन 8 ते 8 ओके सर काय म्हणे हा विचारा. राजश्री केदार काही विचारायचंय का? ठीक आहे आपण थांबूया. मीटिंग नो सर.